हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण काकडीचे पौष्टिक थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण काकडी घेतलेले आहे, स्वच्छ धुवून थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे. थालीपीठाचे पीठ आपण 2 वाट्या ज्वारी, 1 वाटी बाजरी, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ ह्याचं आपण भाजून दळून घेतलेलं आहे. आपण त्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, धने जिरे ओवा पूड, मीठ आणि हळद. आता आपण काकडीची स्वच्छ साल काढून किसून घेऊया. आपण 2 काकड्या घेतलेल्या आहेत, त्याची आपण साल काढून घेणार आहोत. काढून झालेले आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही काकडींची साली काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ह्या 2 काकड्या घेतलेल्या आहेत. आपण आता काकड्या किसून घेणार आहोत. छान किसून घेणार आहोत. आपल्या आता काकडी सर्व किसून झालेली आहे. आपण आता याच्यात हलण्यासाठी आपण ठेचा बनवूया. त्याच्यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची, थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत. खलबत्त्यात कुटून घेणार आहोत. छान आता आपली ओबड-धोबड मिरची कुटून झालेली आहे. त्याच्यामध्ये जो मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे थालीपीठासाठी तो घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, एक कांदा, धने जिरे ओवा पूड, अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा, भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत. स्वच्छ चाळून घेतलेलं आहे हे पीठ. पाण्याचा वापर नाही करणार, काकडीच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहोत. आपण हे छान असं मळून घेणार आहोत. आपण आता काकडीच्या थालीपीठाचा गोळा मळून झालेला आहे. त्यातलं आपलं एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. आपण जेवढं बसेल तेवढंच घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण आता त्याला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत. नॉर्मल असं ठेवून त्याच्यावरती थापून घेणार आहोत. वरती आपण थोडीशी कोथिंबीर पण लावून घेणार आहोत. आपण अशामध्ये होल बनवून घेणार आहोत. आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊया. म्हणजे थालीपीठ घेतलेलं आहे ते छान सोडून घेणार आहोत. तेल साईडनं सोडून घेणार आहोत. आता आपण थालीपीठ छान पलटी मारून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपले काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहे. आपण हे दह्यासोबत खाऊ शकतो.